13वा दिवस मध्यरात्री 12:30 वाजता. तो हा ते चालल्या मला तू आवडतोस. रात्रभर माझ्यासाठी झोपतो तू. सॉरी. असं मी विशालबरोबर राहिलो. मला असं वाटलं अच्छा विशाल हा आला 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 आला. नंतर कळलं नाही भाई हा भलतीकडे जातो. माणूस पण कळणं गरजेचं की हा किती एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकतो. एवढं तो बोलतो की मागे मागे मी काय करत नाही आणि शेवटी आता कळून आलं की मास्टर माइंड आणि तोच मागून करतोय. तोच मास्टर माइंड. मध्यरात्री 1:15 वाजता. ऑनेस्टली स्पीकिंग 2 टोळी है, एक वो चला रहा है एक मैं चला रहा है. मेरे को हिम्मत है बोलने की टोली ने मेरी फैमिली है और मैं रहूंगा इनके साथ भले ही 4 लोग हैं. त्याची हिम्मत नाही, फक्त हे फरक है. विशाल माहिती माझ्या होतं काय बोलती तन्वी सांगत होती मला तुम्ही इतना राकेश राकेश करते हो कोई शाहरुख खान का पटे वटे ऐसे लोग तुम्हें मला स्टेशन पे मिलते वगैरे असं बोलत होतं. आणि एवढं काय झालं त्याला तुझ्या या गोष्टीमुळेच तन्वीने ग्रुप सोडला. समोर जे तो वागतो ना अरे आरवी मला त्याचा बोलायची इच्छा मी काय फाईट मारू या बाबतीत. म्हणजे मीच खाली पडेन असं बोलायला गेलो का बोललास असं तू काय अक्कलच नाही तर काय बोलायचं त्याच्या. पण करेक्ट बोललो दादा. काय इनसिक्युरिटी. अरे पण तो इन्सिक्युअर तू लेवलवरच नाही माझ्या तो कधी मी ना कधी पाहिलं मी त्याला ना कधी येणार तो या लेवलवर. मी आय प्राऊडली आय कॅन से दॅट. म्हणजे त्या दिवशी मी बसलो ना त्यांनी बोलवलं मला तर प्रॉपर असं की अरे आरबी का बहुत चला फड़ा है रे मेरे को पता है मैं बताने लगा ना पागल हो जाए इधर है वो आरबी. आणि तुझ्या सरनेमला घेऊन पण मी बोललो अरे 3 दिवसापूर्वी मला तू खरं एक लिटल जेंटलमॅन वाटलेला बट तू डायरेक्ट या पातळीवर आला. सो मला तो शॉक बसला त्यावेळी मी बोललो नाही भाई हा माणूस ही रियालिटी आहे. मध्यरात्री 1 वाजता. चालू लोक भाई देवा. आणि मग बाहेरच्या लोकांना वाटतं मी कुठेसाठी करते. बोलतोय ना टोळीची जी ओरिजिनल टीम आहे ना 1 2 तू आणि ही उसकी भी गॅरंटी नाही देऊ शकते. खूप स्ट्रॉंग आहे पण ही कधी पण पलटू शकते. बापाने ना बापाने कधी तिला ॲक्सेप्ट नाही करणार because त्याची इमेज पडली. हां आणि तो ॲक्सेप्ट केल्याशिवाय ती तिथे जाऊ शकत. डुओ डुओ म्हणजे डुओ मध्ये नाही खेळू शकत हे गेम आता. क्रॉस द स्टेज. मध्यरात्री 2:45 वाजता. हे बघ ते बघ. रोज चहा वाढते सोनाली तू काय तुला सांगतोय बघ तिकडे बघ तरी माझ्याकडे बघते. नाही मी साखर शोधत होती. साखर कुठे आहे. तुला सांगितलं सोनालीबद्दल नाही अजून सांगू. नाही मला कळेल. एक गोष्ट आहे की तिला म्हणत होती की हिच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते फेक आहेत तिच्याशी आणि तिला तिकडे झालं पाहिजे असं तिला म्हणत होती. म्हटलं तिचं काय आहे त्याच्यात हे वियर्ड आहे ना. ओके टोळी साथी खूप मोठा धक्का होता. आमची एक साथी आमची अन्नपूर्णा राधा आमच्याकडून हिसकून नेली. फर्स्ट एविक्शन फ्रॉम मराठी बिग बॉस सीझन 6. तिला आम्ही खूप मिस करणार आहेत. माय गॉड तुझा आवाज ना मखमल मलमल आहे मलमल असं सॉफ्ट असं. मध्यरात्री 3:45 वाजता. तुम्हाला असं सांगितलंय का आमच्याशी बोलायचं नाही आहे वगैरे असं काय. कोण सांगणार आहे. आणि मी कोणत्या बापाचं ऐकते. सॉरी फॉर माय वर्ड्स. नाही सोनाली बोलत होती की तिकडे बोलत होता की तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. ती मला तुमच्यावरून पण येऊन सांगते आणि त्यांच्यावरून पण सांगते. मी तुला आत्ताच सांगते आमचा आत्ताच विषय चालला होता. ती इकडचं मला सांगते तिकडचं मला सांगते. इकडचं हे सांगते असं नाही तसं नाही तिकडचं ते सांगते. अजिबात ऐकू नको. पण काय बोलत का. तिनेच सांगितलं ना सगळ्यांना हे की तुमच्या टोळीत तुमचं काय काय बोलणं चालतं कारण ती येते ना तुमच्याकडं. सगळ्यांना तिकडे सांगितलं का ते ना. हा म्हणजे पर्टिक्युलर लोकांना सांगते ती. होय हे नवीनच कळतंय मला आज कळलं. 14वा दिवस सकाळी 8 वाजता.
सकाळी 10:15 वाजता. अरे काय मूर्ख लोक आहेत यार. काय केलंय? हे बघ जाळी पण नाही ठेवली तसं तुंबून ठेवलंय. ते इथे मी नाही करत बाबा याच्यावर एक फारच घाण आहे. काय डू इट. जाळी नाही बसवून ठेवली माहिती कोणी म्हणजे बसते बेसिक असते ना पाय बेसिंग मध्ये चहा केला तसाच सोडला. सोन्यात धुवत का नाही का चहा करून. मी धुतलेला नाही तिन्ही भांडी तशी आहेत. नाही मी माझा मी धुतला नव्हता पण मग पाण्यात धुवत जा यार प्लीज. असं करू नकोस. दरवेळेला एवढं किचन घाण नाही ठेवू शकत यार. स्वतःची बंद चाय पिल्ला. अरे जाळी नाही ठेवली बेसिक सगळं तुंबून बसलं तिथे ड्रेन पाईप मध्ये. सकाळी सकाळी कोणी चाय बनवला. चाय बनावी त्या का रे? कोणी कोणाचं डोकं खाल्लं. कोण उठलं. एवढं घाण नाही ठेवू शकत यार किचन. म्हणजे इट्स इनह्युमन टू सी समथिंग लाईक दिस. दुपारी 1:15 वाजता. त्याला लागेल. रात्री काय होतं माहित नाही. उठला आलात का बसलात का एक सेकंड बसतो ते घाण वाटतं ना मग. किंवा तू इथेच बसून राहा म्हणजे आम्ही इथे नाही बसणार दुसरीकडे बसणार मग. आत उठली. त्या घाणीत तूच बस. ते बिल तिकडेच आहे बस झाड येईल तिकडे. मला झाडं गलिच्छ आहे ती घरात थोडंसंच करायला सर. पुढे इथून पण घे ना. तरी घे तरी आता ओला आहे ना. हे राहिले बी राहिली बी घेऊन जा. अशी का तू अशी मी अशीच आहे. का पण आमच्यासमोर नको राहू अशी. अशीच वागा. समोर आमच्यावर फटके काशील. मी तरी मारीन. पटके कसेल 80 नंबर वन एकदम तीच एक अर्ध्या अधिक तर टिश्यूज तीच फेकते. ती जेव्हा जाईल खाते तिथे सोडते ती खाते. स्वच्छ कप पण कोणाची घेते कोणाची प्लेट घेते तिथे सोडते तीच. संध्याकाळी 4:45 वाजता. मला इच्छा होत नाही तुमच्याकडे बघायची कारण तुम्ही आळशी आहात आणि तुम्ही मला पण आळशी केला आहे आणि तुमचा प्रभाव माझ्यावर खूप चुकीचा पडला आहे. माझ्या प्रजेसाठी हे चांगलं नाही आहे. प्रजेचा विचार करा प्रतापराव. प्रजेचं की प्रेक्षक. तुम्ही खूप लेट आला आहात. ओके. राणी सतापती. राणी सेतुपती. चला राणी. जावा राणी बरोबर जावा तुम्ही तुमचं बघा. ही राणी कुणालाच नको. ही प्रजेसाठी घातक आहे. अरे इतकी चांगली राणी. हो इतकी क्यूट आहे ही. चालेल राणी. जेवण बनवते म्हणून चालेल. अय्या हाऊ सेल्फिश. बघ उलट तू फायद्यात राहशील. तुझ्याशी कोण भांडायला आलं तर तुला भांडायची गरज नाही. तुझ्यासाठी ढाल बनून तुझी बायको उभी असेल. पण तुम्ही माझे आहात का? प्रतापराव मला भाव देत नाही. विश्वासराव सीमा. प्रतापराव सीमा. माझी काही चूक नाहीये विश्वासराव. ते माझ्याकडे खेचत येत आहे. सीमा ओलांडू नका. मला माझा शेजवान राईस हवा. फ्राईड शेजवान राईस. एकदा तरी प्रजेचा विचार करा. मला हवाय. मला या प्रजेला हवाय. टेस्ट करून काय हा राईस. हा आणि तुम्ही नाही इथे हो. आमचा विषय चालू आहे. हो ज्याला राणीची किंमत आहे राणी फक्त त्याची आहे. आणि मग सांगून टाका किंमत कुणाला आहे. विचार करून घ्या. आम्ही फक्त पुण्याचा किल्ला तुमचा पांढरा घोडा प्रतापरावांचे आहोत. त्यांना आठवतंय का आधी कोण प्रतापराव आहेत कोण विश्वास खुश व्हायचं. मला नाही कळलं ते. मला असं वाटलेलं मी प्रतापराव आहे. तुम्हीच परताप. मी प्रतापराव. संध्याकाळी 5:15 वाजता. ऐक ना मला असं वाटतं की आयुष नाही का मुखवटा घेऊन फिरतो. आयुष जेन्युअनली तो चांगलाच आहे. पण मला असं वाटतं की तो तसा नाही आहे. हा मला त्याचं माहित आहे म्हणून. पण मी त्याला लेट गो करत आहे. हा मी तेच. आता काल मला हात उचलायचा होता पण बहुमतचा विषय होता ना. माझं असं की काय उपयोग आहे मग हात मी तर त्यात मी तर कशात पार्टिसिपेटच नाही केलं. जेव्हा राधाचं नाव आलं विशालने स्वतःनेच हात. हो कारण आम्हाला माहित होतं. तुमच्या हातचा जोर दाखवा मला. दोघांपैकी कोणाकडे जायचंय हे मी तुमच्या हातांच्या जोरावर ठरवेन. चला चला इथे या इथे या. हा तर माझ्या दिसतोय डाव्या हाताचा उजव्या हातानं का करतो? इथे उजव्या हाताचा वापर करायचा आहे राजे. भातेला भाते
अरे वो पतेला है उसमें बातेला है तुमको पतेला अरे उसमें क्या क्या होतेला है तुमको मालूम नहीं? रात्री 8:30 वाजता. प्राजक्ताताई, थँक्यू. असं वाटलं की मंदिरात आलो, एकदम प्रसन्न वाटत होता. खरंच भारी वाटत होता. चालूच ठेवू का? आवाज छान वाटतोय ना. आज आपल्या इथे मोठी माणसं आलेली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका प्राजक्ता शुक्रे. कुठेही पोचण्यासाठी अनेक मार्ग दिसतात, पण त्यातला कुठला मार्ग नाही. आयुष, कन्फेशन रूम मध्ये या. काही माणसं असतात जी तुमच्या मार्गात येतात तुम्हाला तोडण्यासाठी, तुमचा प्रवास संपवण्यासाठी. मी त्यांना काही बोललो. काका काका माहित म्हणले तुमचा. आता हा बालक, अहो हे काटे आहेत तुमच्या मार्गातले, तुम्हाला भरकटवतील. भरकटायचं नाही. मगाशी फार मोठा आवाज आला. ते काय असतात? ते असू देत. ते फक्त असतात, दिसत नाही. काय? आपल्याला दिसतील ते आपले, असतील ते त्यांचे. असण्यात, दिसण्यात, नसण्यात फार मोठं अंतर आहे. फार मोठं. त्यांच्यासाठी काही बोलाल? जे नाहीच आहेत त्याच्यासाठी काय बोलायचं? जे आहे त्यांच्याबद्दल केवढं बोलतोय, आणि त्यांच्याबद्दलच बोलावं लागेल. नियती आहे ही, कधी कुणाला चुकली नाही, आणि याचा करता धरताच दिसत नाही. मग कुणासाठी करायचं हे सगळं? कुणासाठी, कुणाला दाखवायचंय? वा, फार भयान आहे. काय बघतो? बाबा, मजा येत असेल तुला. रोज इथं मीटिंग भरते, तुला मजा येत असेल. आमचं काय होतंय आमचं आम्हाला माहित. अशाने हे कार्यक्रम भेटूया संपन्न. पुढच्या शनिवारी याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. नमस्कार धन्यवाद. सगळ्यांना. ए तुझ्या आईची जी आहे. मध्यरात्री 1:15 वाजता. म्हणजे प्राजक्ता, मला तुझं नाव माहितीये, वाढदिवस प्राजक्ता शुक्रे हे नाव आहे तिचं. माहितीये. तरी मी फक्त फ्रेंडच आहे, आणि ज्याला नाव माहित नाही, बाबांचं नाव माहित नाही, वाढदिवस माहित नाही, मला हीच माहित नाही, तो क्लोज फ्रेंड. मला चुकले रे, मी चुकले कुठेतरी, खूप चुकलीये मला मी. नाव घ्यायला प्रॉब्लेम नाहीये, पण मी मी ना- त्यांना आदर करतो म्हणून मी त्यांना पण बाबाच म्हणतो. ते 3 प्रश्नांचं उत्तर घेऊन घे, म्हणजे काय मला कळेल की मी किती चुकलीये. ऑल द बेस्ट. तिन्ही प्रश्न ऐकून घ्या. ऐकून घ्यायची घाई गरज नका करू. आधी केली एकदा घाई, तुम्ही आली ना. तिचं नाव काय? प्राजक्ता आता शुक्रे. कॉन्फिडन्स कसं जाईल बघ आता. हो. वाढदिवस फेब्रुवारी. थांबा मी अजून पूर्ण नाही केलंय. फेब्रुवारी पासून 4 महिने लांब जुलै. आणि तुला माहितीये, आज संध्याकाळी विचारलंय त्यांनी मला, विचार कर. काटा आला अंगावर. आला ना. खरं आला. तू गेला रे, गेला तू. तू गेला रे.
माणसं ओळखायला मी दुसरा प्रश्न विचार. पहिला उत्तर देतो मी. हा दुसराच होता. सॉरी, तिसरा प्रश्न विचार. बाबांचं नाव काय? सोपा प्रश्न आहे. जाऊ दे रे बाबा, मला जर माझंच माहिती नाव जपवायची माहित आहे, नाही. बाबांचं बाबांचं नाव विचारतोस. हे कसं आहे, बॅटरीवर आहे का चार्ज करावं लागतं? तुझ्या डोळ्यात बघतोय आयुष, याचा अर्थ समजून घे की काहीतरी मागतोय. बट प्राजक्ताच्या बाबांचं नाव आहे साऊंड्स लाईक सुनील. घ्या. एक मिनिट, ये ना, आपण सांगा. सुनील बोललोय मी. मध्यरात्री 1:30 वाजता. हा कलर उन्हात, जे उन्हात असतात तेव्हा हा कलर येतो. आम्हाला उन्हातच काम आहे फक्त. तू काय करतो काम? म्हणजे शेतात करतो? दारे माहिती का तुम्हाला? दारी नाही माहित का? म्हणजे गव्हाला असे दांडात पाणी द्यायचं, मोटर चालू करून. हा, ते गोल गोल फिरतं ते ना. नाही, पाणी जातं ना, लाईनीत लागतं. मोठं नाही जातं. बटन टाकायचं, मग असं पाणी जातो ना शेतात. हा, असं पाणी पळतंय, मग आपण जिकडे घालायचंय तिकडून असं उकरायचं, घुसत मग तुझ्या शेतात करतो? नाही, लोकांच्या 200 रुपये रोजानी. 6,000 महिन्याचं मिळतात. मग काय करतो फ्रॉम पैसे? वेळ टू वेळ ना. काय स्टोरी. आणि घरी कोण कोण कमवतं? नाही, मी चेकला. एकटा कमवतो? पप्पा ड्रायव्हिंग करते तर ते लोन भरते त्याचं घराचं. तेव्हा आम्ही घर बांधलं होतं ना पत्राचं. त्याचं लोन अजूनही चालू आहे? पण कितीला बांधलं गेलं? ते काय आम्ही 7-8 लाख रुपये उचलले होते, तर 2-3 लाखाचं बनवलं. 4-5 लाख रुपयाचं माझ्या दवाखान्यासाठी लागलेले. तेव्हा मी सिरियस होतो. आपण जर पैसे नाही भरले तर ते लोक येतात ना आपल्या घराला कुलूप लावतात. अच्छा. आणि महिन्याचं किती भरावं लागतं लोनचं? 8-9 हजार रुपये 5 महिन्याला. दर महिना नाही भरायचे ना? दर महिना नाही. 7 लाखाचं लोन, हा 6,000 कमवतो, बाप पण कमवतो काय तरी. मग 5 महिन्यातनं 6,000 9,000 रुपये द्यावं लागतात त्याला. त्याच्यात ते 9,000 पण केवढे जास्ती आहेत. काय ना, आपला देश थोडा किती. आणि आपण काय कुठल्या मूर्ख कारणावर रडत असतो. ती टंचाई आहे, ती टंचाई, काय कदर नसते लोकांना कधी कधी काही गोष्टींची. 15वा दिवस सकाळी 8 वाजता. सुप्रभात. आठवडा नंबर 3 सुरू झालाय. 2 ग्रुप्स तर आहेतच. टोळीतले 5 मधून फक्त 4 लागलेत, पण हे 4 पण 40 वर भारी आहेत. सकाळी 8:45 वाजता. लय बेकार आता दिसतेस. कठोर, निष्ठूर. आता छान. कोलटे काढत. अरे बोलते. मग डोळ्यांनी बोलते मी. डोळ्यांनी बोलते आणि जिभेने सोलते. कोलते, डोळ्यांनी बोलते आणि जिभेने सोलते. वा वा वा. दुपारी 12:30 वाजता. नॉमिनेशन कसं करायचं म्हणजे तू माझाच मटका फोडला ना. तुमचा जीव होता का त्याच्यात, तुम्हाला आग व्हायली? तुला माहितीये तू आहेस ना खूप रागात फेकलंस ते, बाकी सगळ्यांनी खूप सॉफ्टली फेकलं. असं बुडात जाण्यासाठी मला मटकं फोडायचं होतं. पण मग तुला त्याच्यावरती एवढा राग होता तर मग कसं काय येऊन बसत होतास आमच्यामध्ये? म्हणजे मग इथं राग आला की कोपऱ्यात जाऊन बसायचं आपण आपलं. नाही, आता मला तन्वीवरती राग आहे तर मी तन्वीशी बोलायला नाही जात. तुला राग आहे तरी तू बोल. तसं करून तू वाईटच. मग मी वाईटच आणि तू लय शहाणा की तू तोंडावरती गोड आणि माग हे असं. मी नाही शहाणा, तू शहाणीस. मग हायच मी शहाणी. मग
समजा संग चांगलं राहावं लागतं किती जरी राग आला तर हो तुझ्यासारखं नाही. माझ्यासारखंच राहावं माणसाने. तोंडावरती गोड मागून वाईट हे असलं नाही जमत मला. राहतो. प्राजक्ता राजेंद्र शुक्रे छान दिसताय तो. थँक्यू. नशीब आलं. ती चांगलीच आहे कारण ती बोलणारच थँक्यू. तुझ्या आजीची साडीचं टी शर्ट पण खूप छान आहे आयुष. थँक्स अ लॉट. हे नाही ग आतमध्ये पण त्याच्यात खूपच थंडी असते म्हणून हे त्याच्यावर हे घातलंय. आजीने पण हेच घातलं असतं. दुपारी 1 वाजता. माझी 14 अंडी होती त्यातले मी फक्त 3 खाल्ली आहेत. तुझी 14 अंडी कशीच दिली तुम्ही? कुठे दिली? तुझ्या ह्याच्यात ठेवलं होतं. कुठे? माझ्या ह्याच्यात ठेवलं तर झालं ना. क्या बोलता? जिसकी लाठी उसी की भैंस. कळलं आता इथून पुढे नाही ठेवणार बाबा. बिग बॉस ही लोक मला विकून खातील ही लोक. नाही आम्ही विकत नाही, तुला पुढच्या हप्त्यात घरीच पाठवतो. अरे काय माणूस आहेस बघितलं का? विकत नाही तुला पुढे. काय झालं रुचिता? काय तक्रार आहे? काय नाही बिग बॉस. अंडी चोरतायत माझी बिग बॉस. एवढा हळू आवाज? रुचिताच आहे ना? कळक मध्ये बोल. हो बिग बॉस मीच आहे. आयुष बोला बिग बॉस. आज मॅचिंग कपडे नाही घातले. बिग बॉस माझ्याकडचे पिंक कपडे संपलेत. अच्छा, मला वाटलं की कॅप्टन झाल्यानंतर रंग बदलले. पण बरोबर बोललेत. माझा वोट जसा मिळाला तसं झाला. बिग बॉस हे खोटं आहे. सत्य आहे बिग बॉस, सत्य आहे. तन्वी, मी काही बोलू शकत नाही. शेवटी चॉईस आपला आहे. ऋतिक की रोशन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू. खूप खूप धन्यवाद बिग बॉस. सागर, आपण आणि दीपाली यांनी मॅचिंग कलर घातलाय. ग्रुपचा युनिफॉर्म आहे का? सिनियरिटी आहे. बाकी काय नाही. त्यांना आम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे नेमकं या घरात. काय करायचं आहे या बारक्या बारक्या पोरांना खेळू देत. काय मॅचिंग करायचं करू देत. कोणाला ऋतिक व्हायचं, कोणाला रोशन व्हायचं आहे होऊ देत. दीपाली माझी, मी दीपालीचा. आमच्या म्हाताऱ्यांकडे लक्ष ठेवा रे जरा. सागर, हा सर. आपण स्वतःबद्दल म्हणू शकता पण दीपाली चिरतरुण आहेत. उठून बसते. सर कालपर्यंत बाळा बाळा म्हणत होती मला. तू माझा पोरगा, तू माझा पोरगा, तुला पोरासारखं सांभाळणार बोलते. तुला बाळा दीपाली, काही नाही, छान दिसताय. दुपारी 2:30 वाजता. माझ्या डोक्यातच जायला लागलाय माणूस. डोक्यात जायला लागलाय. तपस्वी बाबा, मी त्याच्याशी का नाही भिडत? कारण मला वाटत नाही की अजून त्याची काही मिस्टेक आहे. जेव्हा असेल तेव्हा भिडतो. जेव्हा दिवशी त्याचं होईल समोरासमोर त्या दिवशी समोरासमोर भिडेल. पण तसं तो आता चेलेच्या पाठी सैनिक भिडतात त्याचे. बघूया. आणि तुम्ही जे ते वाद नाही केलं असतं तर तू दिसला असता. दिसला. काय केलंय त्याच्या आधी? काहीच नाही. चहा बनवण्याआधी फक्त चहा बनवतो. हे चमचा प्लीज घेताना एक धुवून घ्या. दुपारी 2:45 वाजता. की आपल्याला जे लोणचं येतात आपण वाचवून ठेवतच नाही. आवडत नाही वाटतं ही चटणी म्हणून लोणचं पाहिजे यांना. मला नकोय, माझं जेवण झालंय. आणि आम्ही तिथे काही काही चटणी बनवतो. हो, मला नकोच होती चटणी. प्लीज मला नको. काही नाही ऐकलं सर. वाय डू यू सिट सो सेपरेट लाईक? काय करू तिथे बसून? इंटरॅक्ट नाही करत कोणा? काय कोणाशी काय करायचं? माझं एवढंच म्हणणं होतं की एका व्यक्तीने जर एका व्यक्तीसाठी काहीतरी केलं त्याच्यानंतर बनल्यानंतर एकदा तरी असं बोलतो ना की तुझ्यासाठी मी टेस्ट करतो. बरं मी टेस्ट करते. हा तुझी चटणी प्लीज. मी धुवून आणतो प्लेट. तुलाच लावू का? लावू? बघ ती पण खायची नाहीये. अरे खाल्लं पण नाही. हे खरंच खूप छान झाले. खरंच. दुपारी 3:30 वाजता.
की ते सगळे एक एक किंवा सिंगल सिंगलच बसलेले आहेत. नाही यायचे असते 2 2 3 3. तुला कसं माहिती कोणाकोणाचं आहे कोणाकोणाचं नाही तुला कळतं? मला तर लफडेबाज माणसाला लफडी कळतात. सांग प्रभू इथे कोणाकोणाचं आहे? यांचं आहे सागर करंडे. अरे त्यांचं लग्न झालंय. करणचं करण असं त्याचं बी आहे. लांब लांब फिरते म्हणल्यावर ते काय नादानच काय. आता मला सगळ्यात महत्वाचं उत्तर ऐकायचंय. सचिनजींचं काय त्याचं बी आहे. अरे कॅमेरा चालू आहे रे. कारण की इथं त्याचं कळतंय शराबी आखे. संध्याकाळी 5:30 वाजता. गेले 2 आठवडे रेशन, बेड, बाथरूम आणि सोयीसुविधांसाठी आपण संघर्ष केलात. 3रा आठवडा आपली या घरातील जागा टिकवण्यासाठी अजून कठीण, अजून संघर्षमय असणार आहे. परंतु त्या संघर्षात आपला उत्साह आणि ऊर्जा कमी पडू नये म्हणून बिग बॉस आपणा सर्वांना कोणताही टास्क न खेळता गोल्डन रेशन कार्ड देत आहेत. थँक्यू बिग बॉस. खुश व्हायचं का नाही कळत नाही. पण मला असं वाटतंय की सगळ्यांना असं वाटतंय की जरा आम्ही टास्क खेळून मेहनतीने ते मिळवलं तर फार बरं होईल. राशन आलंय. संध्याकाळी 5:45 वाजता. प्राजक्ता जोक्स वोक्स हे सगळे चाललेत ना. आय थिंक क्रॉसिंग अ लाईन. कोण जसे की आपण ग्रुपमध्ये बसतो किंवा करण वगैरे जे चाललं एक्झॅक्टली फार झालं अति झालं. इट्स गोइंग टू अनदर लेवल. ठीक आहे कॉमेडी इट्स नॉट अ कॉमेडी विथ हे नाही शोपला. तो लपवून ठेवतोय बघ आतमध्ये. तू तुझ्या इकडे घे. तुम्ही थांब. तू घे तुझ्याकडे. काय तुमचं पण ते जे मस्ती मजाक चाललंय थोडं जास्तच होते किंवा तुमचं हास्य सारखं जे चाललं असतं सगळ्यांचं. कोण म्हणाल? आरबी मला म्हणत होता. म्हटलं आम्ही बोलतो आपसात शो याच्याबद्दल पण बिग बॉसला प्रॉब्लेम असेल तर ते सांगतील. पण वैयक्तिक सांगण्याची गरज नाही. आम्ही करतोय ते बिग बॉस साठीच करतोय आणि मी कुठलून नाही आणायचे. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? बिग बॉसला बोलू दे मग आम्ही निर्णय. आम्हाला सांगा तुम्ही अजिबात नाही करायचं. बस संपलं. विनोद इथे चालणार नाही. तिथे खेळायला आलात सिरियसली खेळा. संध्याकाळी 6:30 वाजता. तुझी जात चोरी झाली याच्यामध्ये. माझी 2 गेली आत्ता. ऑलरेडी मोजली 18 होती आत्ता 2 गेली. 2 कमी. 9 दिली ना. हो 9. अरे अंडी चोरी झालीत आतमध्ये. 3-4 लोकांच्या ह्याच्यातलं. आयुष्यात अंडी कधी खाल्ली नाही साल्यांनी. विशालने घेतले आणि ठेवले तिकडे. ते पण खाली ठेवले. विशालला काढा ना अंडी बाहेर काढा आणि काउंट करा. काय मी तिकडे बसलो होतो तेव्हा तुला मी बघितलं अंडी घेताना. कुठून? मी इकडे बसलो होतो. तू तिकडून अंडी घेत होता कोपऱ्यात. कुठून घेतलं होतं सांग मला. प्रत्येकाच्या ह्याच्यातली 2-2 अंडी कमी आहे. 2 अंडी घेताना बघितलं. 4 अंडी तर बघितलं. ते माझ्या ह्याच्यातले फुटले तेच अंडी इथे घेऊन 18 होते आता लगेच 16 झालेत. जस्ट इथे मध्ये घातलं आणि डस्टबिन मध्ये बघ त्याचं कवर दाखवतो. हा ते अंडी माझ्या हातात फुटली ते घेऊन होतो बाबा. मला डाऊट आलेला म्हणून त्याला मी बोललो कानात जाताना एकदा चेक. एक सिंपल आहे एवढं अवघड करू नकोस. मी माझी अंडी पण देतो लोकांना. मी खाताच नाही. तुला पण आज दिलं ना मी पाहिजे तर घे. भांडा अंड्यांवरनं बिग बॉस. मुद्दा आहे अंड्याचा. ह्याच्यातले पण 2 गायब आहेत. सगळ्यांचे 2 कसे काय गायब होतील? आणि कधी आम्ही तर इकडेच आहोत. आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा. हमारी अंडी पुरी करो. हमारी अंडी पुरी करो. किती फालतू आहे. सगळेच इथं खातात आहे. सगळ्यांची तब्येत खराब आहे. किती फालतूपणा आहे. एक मिनिट मी तसं पण नाही खात. नको तसं नाही. तसा विषय नाही चाललाय. विषय चाललाय किती घाणेरडी मनोवृत्ती आहे. रे विषय चोरी. तू काय सगळेच देतील इथं. हा पण देईल कुणीच खात नाही. देईल चोर. अरे बाबा माझ्यातली अंडी घ्या आणि संपून टाका. ही सेकंड टाइम आहे हे असं झालंय. आता जो पण सापडेल ना त्याला सरळ घरात. पहिला मुद्दा आहे ना ऐकून घ्या. एक सोल्युशन आहे. सगळ्यांना पटत असेल तर ते करूया.
आपण सगळे मिळून बेड्सचे रॅक खोलूया, सगळ्यांचा अंड्यांचा ट्रे बाहेर काढूया आणि सगळ्यांच्या बेडमध्ये चेक करूया. बॅग्स पण चेक करा, बॅग्स पण. बॅग्स काय रे? तर वाटलं तसंच नाही नाही, फिमेलचा फिमेल चेक करा. Exactly. तूच केलंयस. आताचेच 2 हे अनुश्री मान्य करते, तिने केलंय, तिने घेतले. तिच्याकडे आहेत. मग तिचे अंडी डिवाइड करा आता. मी माझी अंडी नाही देणार आहे. बॅग चेक करू दे. नाही करायचे. अंडी पण नाही देणार, बॅग पण चेक नाही करायचं. असं कसं होणार? नाही करायचं. वाह्यात फालतूपणा आहे. बाकी वाह्यात फालतूपणा आहे. ए ना तो आजार नाही ना सिद्धार्थ जाधवचा तो आजार झालाय ते उचल नाही तुमचे नको आहे, तुम्ही तुमच्याकडे येणार अंडी. हम लोग का चारों का था ना एक साथ, उसमें दे रहा. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? थांब, किती आहे ते? अरे घेतली ती बोलली ना घेतली. आणि चला ज्यांनी ज्यांची आहे त्यांनी घ्या. चला आता तुला कोण देणार आहे अंडी? आता तू माझी अंड्याचं वाटप केलंस ना अख्ख्या गावभर. आता बघू तुला कोण देतंय. अरे माझ्यातली मागितलं तर सगळं मिळतं. चोरी कशाला करायची? मी एवढा खात नाही तू घे. हा ना यार, कशाला करायची नाही यार, चोरी? शी. ही वृत्तीच मला पटत नाही. संध्याकाळी 6:45 वाजता. लास्ट टाइम एक्सेप्ट केला नाही आणि आता म्हणलंय परत उपोषण करतील म्हणून मी एक्सेप्ट केलं. ही हिंमत करणं की दुसऱ्यांचं. ऑलरेडी म्हणजे मी एक कार्यक्रम केला आहे त्याला अजून फ्लॉन्टिंग. हो, आणि आता काय करेज येऊन गेलाय. कारण आता तर सगळ्यांना माहितच आता आहे कळलंय. हा, मी अशीच आहे. मी चोर आहे. हे मुद्दे खूपच बालिश आहेत. अंडी चोरा, हे चोरा. एक्झॅक्टली तेच. काहीतरी मोठे मुद्दे काढ. हा पण मोठा मुद्दा आहे अंड्याचा. अंडा नाही एवढं स्ट्रगल करून आपण टीव्हीवर काय अंडी चोरायला आलोय का? आयुष सिरियसली घेतो. हो, त्याला आवडत नाही हे सगळं. ऑफकोर्स कॅप्टन आहे आणि घेतलं पण पाहिजे. सगळ्यांनी अंडी फोडली असती. काय बोलतो तू? करून बघ ना मग ते फोड. आता हुल नको देऊ यार. ऐक ना, एक ऐकून घे. हुल नको देऊ. करायचं असेल तर कर, मग बघूया. हुल नको देऊ. कसं होणार रे? अरे ते बरोबर आहे चोरी करायला पण हिंमत तुझं. लागते, माहितीये? दुसऱ्यांचं बोलतो ना तेव्हापर्यंत तू राईट वाचतो. मग मी फोडीन मी हे तर नको रे, नको. बघा कोण बोलतंय. जे दुसऱ्यांना शिकवून पुढे पाठवतं, पाठीमागं गप बसतो तो माणूस सांगतो हिंमत दाखवून खेळ. तो विशाल येऊन मला हे देतोय, सोन्ना त्यांनी मस्ती म्हणतो. अरे मस्ती काय ह्याच्यात? म्हणजे अच्छा त्यांनी एक्सेप्ट केलं. हो, मला येऊन बोलला ना. अंड्यातला जीव आहे हो. मी तर डायरेक्ट वासात दिला असतं. ज्यांनी पण मग अंड खाईन त्याचं पोटच फुगन. संडास लागन त्याला. आयुष हसून इट्स ओके, इट्स फनी. काय का खतरनाक सुट्टी आहे आपली इथं भरली है ना. कमाल झाली अंडे चोर. संध्याकाळी 7 वाजता. काय झालं का फायनल? काय माहिती कोणी घेतलीत. मी तर नाही, मी तर नव्हेच. नेमकं कोण घेतलं? मी तर मजा घेते, अंडी नाही. संपला विषय. आणि त्यामुळे काहीतरी झालं ना मजा. म्हणजे मी पण होतो त्या. मी नव्हते. चीपगिरी काय कोणाला मागा पण अशी घेऊ. चीपने हे स्टँडर्ड एकदम लो करण्याच्या गोष्टी आहेत. तू आपल्या सीझनला नाव पडेल चोरांचं सीझन म्हणून बस. त्यांना पडेल. अरे पण सीझन मध्ये होतो ना ओमकार, आपण नॉर्मली हे करतोय राऊंड. लोकांना कोण चोरतोय? दिसतं ना आपण काढलं ना बाहेर अंडी. रोशन दादाला आपण एकदा क्लिअर करूया. जर काहीच करायचं असेल ना तर आधी सेपरेट झालेलं बरं आहे. काय करायचं? तो काय बोलला माहिती माझ्या कानात येऊन. मला म्हणे तुम्हाला जर का हे सगळं करायचं असेल तर मी टोळी सोडतोय. म्हणजे काय असेल ना भाई, आधीच क्लिअर केलेलं आहे. असल्या फालतू गोष्टीवरनं जर का टोळी सोडायचं आणि बोळी सोडायचं जर का इतक्या लांबपर्यंत जाणार असेल तर त्याला आधीच विचारलेलं बरं. कारण की खूप चिंदी इश्यू होता हा. मी त्याला म्हटलं आता टोळीचं नाव गमाचं नका, कमाचं पा कसं कमाचं आहे. आणि त्या अनुश्रीला मी त्याची म्हटलं होतं बाई हे तुझी लास्टवाली गलती, याच्याबाद मी ऐकणार नाही. महिला माहिती मास्टर प्लॅन तिचा चोराचा. मी पहिलेच म्हटलं माझ्या टीममधला असो कुठचं असं मी बसकर नाही. चोरी गेली तर चोरीच. संध्याकाळी 7:15 वाजता. एक दिवस कदाचित असा मुद्दा झाला तर, आता यांची चोरीची वृत्ती आहे, कदाचित कोणाचा तरी जर समजा दीपालीताईचा किंवा हिचं काहीतरी चोरलं आणि कोणाच्या तिसऱ्या व्यक्तीच्या बॅगेत टाकलं, हो, तो जर व्यक्ती ती चोरी पचवू नाही शकला आणि काही झालं तर, आणि त्या व्यक्तीला काय, कारण मला आहे तसं, जर ह्या लोकांनी माझ्या ह्याच्यामध्ये टाकलं तर मी नाही सहन करू शकत माझ्यावरती तुझं चोरी. नाव लावलंच होतं ते तुला माहितच आहे ना. कधी? चाबीच्या चोरीत. नाही, चावीच्या चोरीत तिने सांगितलं होतं की मला तुझं नाव लावलं होतं तुझं लावलं होतं की तू चोरी केलीस. नाही, मला नव्हतं माहिती. कारण तुझी चावीच्या वेळी पण तुम्ही दोघे एकमेकांना मिळून तेव्हा तुला ठामपणे काहीतरी क्लिअरली बोलली शिक्षा किंवा काहीतरी क्लिअर ऍक्शन घ्यावी लागेल. कशी आग लावते बघ दीपालीताई. सगळ्यांना तेच सांगितलं. इकडे तिला नको देवा फुटेज. तिला नको. चावी
ताई म्हणते अनुश्रीला मी मदत केली होती चावीमध्ये आणि ती खूप ठामपणे बोलते. मी म्हटलं तिला विचारण्यापेक्षा मला कोणीतरी विचारा ना विश्वासात घेऊन की मी हेल्प केलीये की नाही केलीये. तर तिचं म्हणणं नाही, तिने सांगितलंय तू पण तिला मिळून हेल्प केली. मी कधी तुला हेल्प केली ग? मी कधीतरी तुला हेल्प केली होती चावीबद्दल का? मला माहित होतं चावीचं? मला माहितच नाहीये. ताई माहित नसताना तू माझ्यावर हा आरोप लावूच नकोस. मी सहनच करू शकत नाही. मी आता बोलले 2 मिनिटापूर्वी चोरीचा आळ माझ्यावर आलेला मी कधी खपवून घेऊ शकत नाही. मी वीक होते या गोष्टींमध्ये. ती बोलली ना जाताना तू मला बोललीस हे बघ तू आता बोलशील पण मला माहितीये तू तिला मदत केली होतीस, क्लिअर झालेलं आहे. म्हटलं तू तिच्यावर का विश्वास ठेवते? मला विचारा, माझ्याकडे येऊन बोला. पण नाही मला तुझ्यावर पण तिच्यावर पण नाही. मग तू बोलूच शकत नाहीये. तू डायरेक्ट अलिगेशन पण लावू शकत नाही. बोलली तू लावलंस माझ्यावर अलिगेशन नाही. मी ऐकलंय क्लिअरली आणि यांना पण मी बोलून गेले की ती माझ्यावर आरोप लावते सरळ सरळ. ओरडून काही होत नाही. आरोप लावलायस तू, उद्या उठून मी लावेन चोरटी. चोरटी आहेस असं बोलल्यानंतर आरोप घ्यायची हिम्मत ठेव. हलक्या कानाची आहेस तू, हलक्या कानाची. ती अनुश्रीनी चोरी केली हे फक्त तन्वीला माहिती होतं ना. बघा हे तू बदलायचं नाही, पलटी नाही, पलटी अनुश्रीनीच आम्हाला सांगितलंय. पलटायचं नाही ह्या बाबतीत. मला तिच्याशी फुटेज नाही द्यायचं. तू अनुश्रीला विचार. नाही मी बोलणार. हा विषय करून घेणार बघ. तिला किती बोंबाबोंब करू. मस्तीत केलं. मला वाटलं की मस्तीत एकमेकांचे हसणार आणि जाणार. पाठचं चोरी पण त्यांच्या डोक्यात आहे कुठेतरी, पण एवढं नाही करायचं यार. मी तिघांसाठी नाश्ता बनवणार नाही सकाळचा. मी अशा लोकांसाठी नाही काम करू शकत. त्यांनी त्यांचं बघून मी पण जेवण बनवत नाहीये मग सोडा. त्यांनी बघून घ्यावं. तुम्ही कुणासाठी नाही तर मग एक काम करा, ज्याने त्यांनी आपापलं करा आणि तुम्ही तुमचं द्या काय द्यायचं. मी नाश्ता नाही बनवणार. बोल. तिचं जे पॉइंट आहे ना ते फक्त समजून घे की आपल्याला माहिती आहे. तिला माहिती होतं चोरी झालेली. ऐक ना, माझा मी पॉइंट सांगते. तिला माहितीये चोरी झालेली. बोलते नाही माहिती. तिला माहितीये. ती म्हणते नाही. चल हे जर खरं असेल तर तिला माहितीये, मला नाही माहितीये यार. अरे किती powerful बोलते ही बाई. बोल ना. नाही माहितीये मला. अरे ते थांब ना. तिला ती करील ना ती तिचं. अरे डे 1 पासून जाते मला ओव्हरटेक करते. तीच ओरडते. काय अशी ओरडत आहे. ते मजा घेतात, हसतात बाहेर जाऊन. माहितीये बसलो होतो मी इथे उभे राहून हसत होती ती. एक्झॅक्ट. तुम्हाला आपल्याला लाज वाटायला हवी की आपल्यामध्ये भांडणं होतात ह्यांच्यामुळे. म्हणून तिला वाईट वाटतंय की तिच्यावर आपण डायरेक्ट एलिगेशन टाकलं बिना विचार. पण मी जेन्युअनली सांगते की तिला फ्रेंड नाहीच आहे तन्वी. ते नाव घेतलं असतं direct सोनालीला सांगितलं आणि मग मी ह्या सगळ्यांना सांगितलं. माझी शपथ घेतली आई बाबांची. बघ मी एकच सांगते, आई वडिलांपेक्षा मोठं कोण नाही. माझ्यासाठी आई वडिलांपेक्षा कोणी मोठं नाही. शपथ घेतली त्याच्यामुळे तुझ्यावर तो विश्वास ठेवते. ठेव. मी तेच सांगते. मला काही घेणं देणं नाहीये. कुणी तो काय तुम्ही विश्वास त्याच्यावर ठेवा नाही. तिला सॉरी म्हणायचं पण हे नाहीये. तिला सॉरी. मी म्हण सॉरी. मी तुला सॉरी म्हणते. मी काय झालं ते पण तुला सांगते. त्या दिवशी टेबलवर बसला होतात ना तुम्ही दोघी, ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांना केलं. मी आतमध्ये येऊन पण आणि जेव्हा कन्फ्युज केलं होतं तेव्हा मी सांगितलं की मी ह्या दोघींना बघितलं. तुम्ही अशी बसले होता दोघी आणि तुम्ही एकदम टेन्शन मध्ये तुम्ही एकमेकांशी बोलात. आता हे मला माहित नाही तुम्ही काय बोलत होता, पण मला माहिती की ती सिच्युएशन ती होती. म्हणून मला वाटलं की हिने तुला आधी तुम्हाला सांगितलेलं. हिने आई बाबांची शपथ घेतली. माझ्या डोक्यावर हात ठेवून ठेवलं की हिला काहीच माहित नव्हतं त्या दिवशी पर्यंत. म्हणून मी ती गोष्ट मान्य करते आणि माझी चूक मी मान्य करते. तुमच्या सगळ्यांसमोर मी तन्वीची माफी मागते. सॉरी. संध्याकाळी 7:30 वाजता. ब्रेकफास्ट डिपार्टमेंटने म्हटलंय की ते त्या लोकांसाठी ब्रेकफास्ट करणार नाही. तसंही नाही बनवत. तसंही नाही बनवणार. तेव्हा ती खात नव्हती पण माणुसकी होती. आता माणुसकी गेली उडत. मी नाही बनवणार फक्त त्या टॅक्ससाठी की तुम्ही ती चोरी करताय. आणि हे बघ, खून तुम्ही मजाकसाठी करताय की तुमच्याकडून ऍक्सिडेंटली झाला. खून आहे, तशी चोरी आहे. ती एंटरटेनमेंटसाठी असू नाही तर कशी असू, तिला वृत्तीचं नाव आहे, ती वृत्तीच राहणार आहे. पण तुम्ही स्वतःला पण काय करताय, कन्सिडर करताय की कुणी माझ्या बेडमध्ये आणून टाकली, कुणी माझ्या सामानात हे केलं. ते सुद्धा दिसणारच आहे. ते सुद्धा कॅमेरा दिसणारच आहे. त्याला वृत्ती नाव आहे. ताईला पण बोलले होते की मी नाही केलीये, मी फक्त हसतीये.
पण त्यांनी काय केलं, बॉयकॉट तिघांना करायचंय. मग आता तुम्ही डिसाईडच केलंय ना, जेव्हा बाहेर जाल ना तेव्हा बघाल की मी केलंय का नाही केलं. करण्याला बोलले जर तुम्ही नाहीये, चोरी त्यांनी करताना विरोध बघितलंय केला आणि त्याच्या त्यांनी बाजूने. सांगितलं नाहीये तर तो पण चोरच आहे. करणं न करणं त्यांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं नाही तो पण चोरच आहे. रोशन दादांनी बाजू मांडली की मी ह्या गोष्टीच्या बाजून नाही, मी त्याला नाही काही बोलले. माया ग्रुपचा माझा reaction- मी त्याच्या ठिकाणी चोरीच्या मागणी राहू शकतो. एक्झॅक्टली, त्यांनी चोरीच्या विरोधात आवाज उठवला. मला त्याच्याबद्दल काही नाही अरे ऐक ना, तू हसून काय येतंय. बोल. उद्या कुणी मेलंय आणि मी हसत बसले तर हे अमानवता आहे. लंच टीम नाही बनवते आणि डिनर टीम पण टीम पण नाही बनवते ना. ठीक आहे, कोणी नाही बनवा. मी केली ती अंड्याची चोरी, मी सगळे अंडे काढले, हिचं काहीच नाही त्यात. माझ्यासाठी पण मी तिघांसाठी माझ्यासाठी नका बनवू. ठीक आहे, माझ्यासाठी नका बनवू. मी सांगितलं ना मी चोरी केलेली नाहीये, तू संपलं नाही केली, तू सांगितलं. तुला नाही माहित तुझ्यापैकी कोणी चोरी नाही. हे तू शपथ घेऊन बोलू शकतेस. असं नका करू. मग तुम्ही काय होते माहिती का, जबरदस्ती एक्झॅक्टली. मग शपथ घेऊन बोल, मग असं बोल, असं तिला नाही आता सांग. ते- एक सेकंड दादा, तुम्ही- तिला नसेल नाही नाही, हे सांगितलं असं का? नका करू. ऐका मला, मी असं म्हणत नाही की त्यांच्यावर आरोप करू नका. तुम्ही ना वधवून घेताय त्यांच्याकडून, असं नका करू. त्यांनी चूक केली, तुम्हाला आपल्याला जी शिक्षा जी आहे ती देऊया. आपल्या ती पर्सनल शिक्षा असेल. प्रत्येकाला वाटतंय त्यांच्यासाठी नाही करायचं, ज्यांना ज्यांना नाही करायचं त्यांनी नका करू. सरळ साधं मग. आणि हे वधवून घेऊ नका. कारण ना मग म्हणजे तू शपथ घे, हे कर ते कर, आईची शपथ घे, भावाची शपथ, असं नाही होणार. हे मला पटत नाही, हे मला पटत नाही पर्सनली. ती जेव्हा म्हणत होती की हे असं घरून शिकवलं जातं का, ह्यांना मुस्काडलं पाहिजे, तेव्हा तू का नाही बोललास? तू बोलली अशा मी का पडू? तिला जे व्यक्त व्हायचं ते होईल ना व्यक्त. मला काय करायचं? तू फक्त हातात धरतीये फक्त बापारे. शी. आमच्या आई बापांवर येतात, ही बाहेरची लोक आहेत, आमच्या आई बापांवर कसं येऊ शकतात? हे चुकीचं नाहीये. आता कुठे गेली माणुसकी? कोण गेला आई बापांवरती? ह्या घरच्यांनी एवढं ज्यांनी शिकवलंय का? ज्यांनी चोरी केली आहे त्यांच्यावरसाठी. ऐक ना, ठीक आहे, त्यांनी चोरी केली, त्याच्या आई बापांवर गेले. ते आई बाबा शिकून आलेत ना बाहेर. कशासाठी मग शिकून आलेत म्हणजे काय म्हणजे आम्ही चुकलो ते चुकलो, तुम्ही चुकलो ते नाही चुकलं. आम्ही जे करतो ते आमचे आई बाबा शिकवतात. अरे एक मिनिट, कोणाच्याही आई बापावर किंवा तो कोणाच्याही आई बापावर नाही गेले, आई बापावर जात नाही. कोणाची अपब्रिंगिंग नाही काढायला. कोणी कोणाच्या आई बाबावर जायचं नाहीये. प्रत्येक आई बाबाने प्रत्येक मुलासाठी सगळं केलेलं आहे. बोलायचं आहे, पर्सनल बोला. आणि ती चोरी आम्ही त्याला तुम्हाला वाटतं ना यांनी चोरी केली, यांनी चूक केली. आपण आपल्या सगळ्यांना वाटतं ना, करा एक डिसिजन सगळ्यांनी मिळून घ्या. काय करायचंय ते ऐका फायनल डिसिजन सांगतो. मेजॉरिटीने आलेलं आहे की जेवणाची जी ड्युटी आहे ती त्यांच्यासाठी नाही होणार हा आठवडाभर. जोपर्यंत तू कॅप्टन आहे, जोपर्यंत मी कॅप्टन आहे ओके, पुढचा कॅप्टन आल्यानंतर त्यांनी ठरवा काय ते. ठरवेल काय करायचं. रात्री 7:45 वाजता. मी नाही करणार आहे. काय? किचन साफ करायचं. आपली ड्युटी करा, कर. मी पण आपली ड्युटी करणार आहे. ते मोका नको. आज चपात्या बनवून दिल्या ते नाही दिसत ह्या लोकांना. सोड, ठीक आहे. आपली ड्युटी आपण करूया. हा, ह्यांचं लोकांना दिसू दे की अंडी मस्तीमध्ये घेतलं आणि परत दिल्यावर ह्यांनी जेवण बॉयकॉट केलंय. जेवण ते पडगे याच्यासाठी करत आहे, कारण कोण काय करत नाही. अरे पण तू ही टू टेक द ओनरशिप. दिस इज व्हॉट इट इज. तो कोण आहे तू? त्याचा हक्क त्यांना सुद्धा हक्क आहे का बाकी मीच करणार आहे म्हणून? रात्री 8 वाजता. खेळाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. मी मगाशीच सांगितलं होतं, या आठवड्यात मी असा गेम पालटेन की आपल्याला कळणारच नाही. आणि त्यासाठी आता उघडणार आहे या घराचं महाद्वार. कारण आता येत आहेत बिग बॉस मराठी सीझन 6चे पहिले वाईल्ड कार्ड सदस्य. वाटलंच. आजा बेटे. कोणीच नाही. अरे स्वागत करूया निर्मळ दिखावे यांचे. पण कुठे? इकडे लपलीत वाटतं. निर्मळ दिखावे बिग बॉसच्या घरात आपलं मनपूर्वक स्वागत. दिखावे. म्हणजे काय अर्थ? काय झालं? अर्थ काय? वाईल्ड कार्ड सदस्य दिसत नाहीयेत का? नाही दिसत. दीपाली, जसं पहिल्या दिवशी सर्व सदस्यांचं स्वागत केलं, घर दाखवलं, यांनाही दाखवा. या ना या. काय हो, तुम्ही शॉर्टकटची की घेतली? हो, मी त्यांना पाठी कुठे लावायची तेही दाखवा. बंद आहे. बंद आहे. हा सागर. हाय. विशाल,
हो बिग बॉस. निर्मळ दिखावा यांच्यासाठी स्टोर रूम मध्ये बार स्टूल ठेवले आहेत, ते घेऊन या. वाईल्ड कार्ड आलेत, त्यांना उभं ठेवताय. 2 मिनिटं वेट कर जरा. पाणी गिनी आणा त्यांच्यासाठी. मला ठेवा. कुठे ठेव? देखावे दिसत आहेत पण निर्मळ आहेत का नाही ते माहित नाही. शेवटचं विचारतोय, आता तरी दिसतायत की नाही? बॉस माझं आणि प्रेक्षकांचं सुद्धा तसंच झालंय. काही सदस्य मिस्टर इंडिया झाले आहेत. या निर्मळ दिखाव्यांसारखं ते दिसतच नाहीयेत. आपल्या निर्मळ स्वभावाच्या दिखाव्यामागे ते असे लपलेत की माणूस म्हणून ते आपल्याला आवडत असतील, पण एक खेळाडू म्हणून ते या खेळात मिस्टर इंडियासारखे गायब आहेत. या घरात खेळ म्हणजे फक्त घरातली कामं करणं किंवा टास्क नाही, हे आपल्याला आत्तापर्यंत कळून चुकलं असेल. त्यामुळे आता वेळ आहे मिस्टर इंडियासारख्या गायब झालेल्या सदस्यांसाठी नॉमिनेशनचं दार उघडण्याची. या, बाहेर या. एक लाईफमध्ये एक खरं खोटं चांगलं वाईट साथ सोडायचं. कोणीही नॉमिनेशनच्या चर्चा करणार नाही. मी तुम्हाला हेही म्हटलं आहे, माझ्यासमोर अगर करसान तर मी पण ते असं नाही आहे, बोलूया ना त्याबद्दल. नाही विचारो. फॅमिली आहे मागं. अगर ह्या घरात अगर चोरीचा आरोप लागला, थांबा नाही, हे तुम्हाला मी तर मला चोरी नाही आहे, पण अगर बिगबॉसच्या घरात तिकडे दिसली ना तर नाही सांगतो पुरे. अगर माय आई बाबा कोणी बी जाईन रस्त्याला तुमच्याकडून चोरी केली म्हणून नाही तसं चोरीचंच नाव बदला मध्ये काय होतं ना. नाही ते कधी होतं, आपण चोरी फायद्यासाठी केली तर तुला असं वाटतं मी स्वतःचेच देतो लोकांना. निर्मल दिखावे चांगलं नाव होतं. कोण आहे व्यक्ती असं वाटलं मला. मला खरंच मराठी लोक जास्त माहिती नाही असेल कोण. तुम्ही बघू तुमच्याकडे कोण आहे माहिती आहे का? मला असंच वाटलं कोणीतरी आहे खरंच. ह्या कंडिशनमध्ये आपले घरचे निघते काय निघत नाही, सगळंच निघते ना. तर फॅमिलीने काय केलं आपल्याला, आपल्या फॅमिलीने काय केलं? त्यांचं आहे ना भाऊ, ते आपण काढतो का. चल येत बोला. भाई बोलले अरे उद्या जो अगर बाहेर गेला ना तर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे का कसा खेळला तुमचं, हे शब्द नाही निघाले पाहिजे. इथून एक दिवस बीज राहीन ना तर 100 दिवसासारखं राहीन मी. रात्री 8:30 वाजता. आता या घरात गायब असलेल्या मिस्टर इंडियांना समोर आणण्यासाठी उघडतंय नॉमिनेशनचं दार. या घरात अनेक मिस्टर इंडिया फिरतायत आणि मिस्टर इंडिया केवळ लाल रंगात दिसतात. त्यामुळे आपल्याला त्या मिस्टर इंडियावर दार उघडून लाल रंग टाकायचा आहे, ज्यामुळे ते समोर येतील आणि प्रेक्षकांना संधी मिळेल अशा मिस्टर इंडियांना बाहेर काढण्याची. हे नॉमिनेशन होणार आहे जोड्यांमध्ये. पहिली जोडी आहे दीपाली आणि दिव्या. चौकोनात येऊन उभे राहा. प्रत्येक वेळेस आम्ही दोघीच असतो. दीपाली आणि दिव्या या जोडीतील एका सदस्याला जो या घरात दिसत नाही त्याला मिस्टर इंडिया ठरवून नॉमिनेट करायचं आहे. यांना नॉमिनेट करणार एक जोडी. त्या जोडीने एकमताने निर्णय घेऊन नॉमिनेट करायचं आहे. दीपाली, दिव्या आपली बाजू मांडू शकतात. समोरच्यांचे म्हणणे खोडूनही काढू शकतात. बिग बॉस जेव्हा अंतिम निर्णय विचारतील त्यानंतरचा निर्णयच ग्राह्य धरला जाईल. दीपाली आणि दिव्या यांना नॉमिनेट करायला येणारी जोडी आहे सागर आणि ओमकार. बाबा रे बाबा. अरे माझ्याच दोघी पण माझ्याच वाट्याला येतात यार. मला असं वाटतं की मी फर्स्ट डे पासून दिसलेली आहे. इव्हन भाऊच्या धक्क्यावरती पण बोललं गेलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणावं किंवा काय तर मला योग्य पद्धतीने जितकं देता आलंय तितकं मी दिलंय ॲज कम्पेअर टू ताई. जेव्हापासून आले तेव्हापासून कुठलंही काम असू दे, कुठलाही टास्क असू दे, तेव्हा नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आणि दिव्याचं एक मायनस पॉईंट आहे की ती प्रत्येक वेळी तिला असं वाटतं की मी परफेक्ट असल्यामुळे मला सगळेजण टॉर्चर करतात, मला इनमॅच्युअर म्हणतात आणि मी आई आहे, मी प्रेमाने मला कवटाळलं आणि ऑन द स्पॉट ऐन टायमाला तिने मला धक्का दिला.
ही मॅच्युरिटी नव्हती. सो कुठेतरी ही गोष्ट पण चुकीची आहे, ते कळायला पाहिजे. तेव्हा हिच्यापेक्षा मी अशा पद्धतीने उजवी आहे. मी असं समजते की ताई फार प्रेमळ आहेत, इमोशनली डिसिजन घेतात, ते माफही तितक्याच ह्याने करतात. माझ्या एकदा डोक्यात माणूस बसला, विषय संपला, मी त्याच्या चुका बिका हे करत नाही. माझं होतं, माझ्यासाठी मी लढले, मला लढायचं होतं, तेव्हाही त्यांनी ते मिसअंडरस्टँड केलं. पण ज्यावेळेस मी त्यांना समजावून सांगितलं, त्यांना ते कळलं की माझी बाजू काय होती त्यावेळेस. मला असं वाटतं 2 आठवड्यामध्ये मला जे दाखवायचं होतं मी दाखवलेलं आहे ॲज कम्पेअर टू ताई. मला असं वाटतं मी दिसलीये. मला असं वाटतं दिव्या बेटर आहे, कारण ती स्टँड घेते स्वतःचा. ती सगळं जे ब्रेकफास्ट करते किंवा जे टास्क पण तिला बरं नव्हतं तरी पण ती टास्क खेळलेली आहे. ताईला पण बरं नव्हतं. हा ते पण ती पण आहे. आजारी. पहिला माझं ऐकवा मग तुमचं. आता चर्चा करू आपण, चर्चा करू, त्यांच्यासारखं मांडत नाही आपण, चर्चा करू. ती खूप फर्म असते तिच्या डिसिजनवरती. ती गेम टास्क पण खूप चांगला खेळते, घरात पण तिच्या सगळ्या गोष्टीमध्ये स्टँड असतो. आता पण तिने एक स्वतःचा स्टँड घेतला की मी ब्रेकफास्ट नाही करणार. कोण दिसत नाही विसरतात. मी टास्क खेळत नाही, मी जेवण बनवत नाही, मी काहीच करत नाही, असं म्हणणं आहे तुझं? असं म्हणणं नाही. हे म्हणणं आहे. दिव्याने एकदा माझं जेवण काढलं होतं. कधी? यांच्यासाठी जेवण बनवा आणि हे असं करतात, हे कसं नाही 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 आता हे काढलं होतं. मान्यच नाही. मी आर्वीला जाऊन म्हटलं होतं की ते जेवण काढते. मान्य नाही. तुम्ही जर माझ्या प्रेमाला चुकीचं नाव देत असाल तर मला मान्य नाही. प्रेमाचं इथे कोण प्रेमाने करत नाही. तो टास्क असतो, तो करायचा असतो, तो सगळ्यांसाठी करायचा. आणि आताही तुम्ही जो स्टँड घेतलेला आहे त्यांच्या बाबतीत, तो तुमचा टास्क असतो, तो तुमचा टास्क. मला बनवायचं नाही बनवायचं हा तुमचा मुद्दा. टास्क करायचा आहे. मला नाही पटत आहे ह्या गोष्टी. मला या गोष्टी नाही पटत आहे. That's it. जगात काही होऊ दे, मला माहित नाही. होय असं नाही होत. तीव्रता प्रत्येक गोष्टीत विषय संपला, तू संपव, मला काही घेणं देणं नाही. विषय संपला असं कसं होईल? विषय संपला म्हणजे काय? मला एक्झॅक्टली तेच म्हणायचं. हे काय आहे? कोणी कोणाचं जेवण काढलं हा खेळ नाहीच आहे. कोण गेम मध्ये दिसतंय कोण दिसत नाही. चांगला स्टँड घेते वगैरे सगळे, पण याच्या आधी ती चुकलेली आहे. पण त्या ताई नाही चुकली. ताईकडून काही गोष्टी थोड्याफार चुकतातच. काय चुकतं रे? मला कळू दे. आता काय चुकलं? मगाशी तन्वी सोबत ते झालं होतं. काय झालं तन्वीच्या सोबत? तन्वीवरती ब्लेम केलं होतं. ब्लेम केलं की तुम्ही चोरी केली. तुला वाटलं ते तिने मांडलं. ते झालं, ते डोळ्यासमोर झालं होतं. मी आणि त्याच्यानंतर जे काय झालं अनुश्री आणि अनुश्री सांगेल ना. मिसअंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम वाटलं ते आणि त्याच्यानंतर मी येऊन बोलले ना. नसतं तर ती तिचं पण ते आणि येऊन बोलले तिला. झालं इकडे टास्क मध्ये, ते पण मिसअंडरस्टँडिंग होतं तिचं. नाही मिसअंडरस्टँडिंग नव्हती. ती तर पहिल्यापासून फर्म आहे एकदम. इथं पहिल्यापासून व्यवस्थित. तुझ्या बाजूने तर मी खूप फर्म होती रे. सगळ्यात आधी मला येऊन तू चोरडली. तुझी साईड घेऊन त्याच्याशी भांडलीये. तो तुझ्यापासून आधीपासूनचा मित्र आहे माझा. खरंच खूप जुना. माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी आहेत या. जर हे करणं चुकीचं आणि आहे, तिने कधी कोणाला दोष नाही दिले. जर तिच्याबद्दल काही वाईट झालं ना, हे तिने कोणाला चुकीचं असेल तर मग ओमकार तुझा डिसिजन. सागर, ओमकार, एकमताने आपला अंतिम निर्णय सांगा. बिग बॉस त्यांचं आमचं एकमत होत नाहीये. आपल्या सोयीप्रमाणे हा गेम चालणार नाही. जिथे कॅप्टन बनवायचं आहे तिथे एकमत होतं. आता होत नाही. गुड वन. वा बिग बॉस वा. गुड वन. बरोबर आहे. जिथे आपला फायदा तिथे बहुमत होतं. वा बिग बॉस वा वा वा. जरा डोकं वापरायचं गेम. अरे पण एका माणसाला ती दिसतीये, एका माणसाला ती दिसतीये, तर कसं सिम्पल. या घरात ना सगळ्यांना माहिती आहे कोण जास्त दिसतं कोण कमी, हे तर माहिती आहे. हे माहिती आहे की मी राईट रॉंगचं नाही बोल. माझ्यावर झाले दोन्ही वेळेस. हे झालेलं काय आलेलं तिचं, ती हटली नाही. पण त्या फीट आलेली. तिने शेवटी तिला नॉमिनेटच केलं ना. अरे मी ताकद ठेवते माझ्या विरोधात. जर तुम्ही जाताय चुकीच्या गोष्टींवरती, मी माझ्या घरच्यांच्या सुद्धा विरोधात जाईल जर ते चुकीचे बोलत असतील तर. अरे तू घरच्यांना कशाला काढते इथे? इथे फक्त मुद्दा तुमच्या दोघांचा आहे. पण मी काय सांगतेय, आम्हाला कोणालाच कळत नाही की तुमचा पॉइंट काय आहे बेसिकली. सागर, ओमकार, पुन्हा पुन्हा आपण दोघं तेच बोलताय. हो. याला काही अर्थ नाही. हो. आपण दोघंही निर्णय घेण्यास असक्षम आहात. हे अख्ख्या घराला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे. त्यामुळे आता आपण निर्णय घेणार नाहीत. आता दीपाली आणि दिव्या यांच्यापैकी एकाला नॉमिनेट करतील. असे 2 सदस्य ज्यांचं भवितव्य
आधीच ठरलं आहे. त्यांच्या दोघांमधून सोनाली आणि कॅप्टन आयुष. सागर, ओमकार, जाऊन बसा. सोनाली, आपण आधीच नॉमिनेटेड आहात. आयुष, आपण कॅप्टन आहात म्हणून सेफ आहात. मी दिव्याला सेव्ह केलं. माझं पण मत दिव्या. दिव्या झालं. बिग बॉस आमचं एक मत झालं आहे, आम्ही दिव्याला सेव्ह करत आहे. मला असं वाटलं की या आठवड्यात दिव्या जास्त दिसली असेल. आणि बिग बॉस माझं कारण आहे की दीपाली ताईंबरोबर कोणाचे डिरेक्टली मुद्दे नसतात, म्हणजे कोणाला घेऊन मुद्दे ते असतात, पण दिव्याचे डिरेक्टली असतात. हां, तुझे डिरेक्टली असतात. अरे पण दीपाली तुझ्यावर डिरेक्टली कोण पंगा नाही घेत, म्हणजे ठीक आहे, मधी मध्ये ठीक आहे, झालं ना डिस्कस. चला म्हणून मला जा घ्या, मला काय सॉरी दीपाली. इट्स ओके. तर झालं एक मत, आम्ही दिव्याला सेव्ह करत आहे. आयुष आणि सोनाली यांनी एकमताने दीपाली यांना मिस्टर इंडिया म्हणजेच गायब ठरवलं आहे. त्यामुळे दिव्या, आपण सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन. आयुष, येऊन नॉमिनेशनचा दरवाजा उघडा. गेम सो सॉरी. आपण खावाय. मैंने बहुत ट्राई किया लेकिन नहीं हुआ मुझसे. आई एम सॉरी. इट्स ओके. गेम आहे यार. मैं कम पड़ गया. नाही नाही वाईट तुमचं नाही वाटलं, ह्याचं नाही वाईट वाटलं, तिचंही नाही वाटलं. आय स्वेअर, शपथ सांगते. मला ह्याच्याकडनं पण हे होतं त्याच्याकडनं, पण ह्याचं वाईट वाटलं आणि हिचं वाईट वाटलं. ह्या घरात जेव्हा मी फर्स्ट आले ना, मी ह्या दोघांना एक रिलेशन दिलं होतं आणि तसंच वागले मी या दोघांबरोबर. हिनी पण तेच केलं आणि ह्यानी पण तेच केलं. आता नाही, आय नो दॅट्स गेम. मला माहिती आहे हा गेम आहे, सगळं ओळखते मी. पण कुठेतरी मनात तुमचं हृदय असेल, माझं वागणं हिच्याबरोबर म्हणा किंवा ह्याच्याबरोबर म्हणा, कुठलं रिलेशन महत्वाचं आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. मी राहीन नाही राहीन पुढची गोष्ट आहे. मला नॉमिनेशनचं पण मला काही वाटत नाही की मी तिथे उभी आहे, पण मी थँक्यू म्हणेन बिग बॉसला की मला एक अशी चित्र समोर येत आहेत ना की त्याच्याने माझे डोळे उघडत आहेत की असं नसतं. हे आता मला कळलेलं आहे. सो इथे कुठला ग्रुप नाही हेही मला कळलेलं आहे. थँक्यू सो मच. रात्री 9:30 वाजता विशाल आणि अनुश्री त्यांना नॉमिनेट करायला येत आहेत तन्वी आणि राकेश. अरे वाटलंच होतं. आधीच डिसिजन देत आहे का? मी या गेमचा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. चांगला आहे, वाईट आहे, एक पर्स्पेक्टिव्ह आहे, पण नाही दिसत आहे याच्यावर जर तुम्ही मला काढलं तर महाराष्ट्र बघतोय. अनुश्री पण एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. पहिल्या वीक ती नॉमिनेटेड होती आणि प्राजक्ताने तिला नॉमिनेट केलं हे बोलून की ती दिसत नाहीये म्हणून तिला नॉमिनेट केलं होतं. पहिल्या दिवसापासून माझं सेम ग्राफ आहे, ते एकच लाईनवर वर जात आहे. मी असं खालीवर जात नाही आहे. पण मला वाटतं आमच्या दोघात जर असेल तर सगळ्यांना दिसतंय की कोण जास्त दिसतंय आणि कोण नाही दिसत आहे. सगळ्यात आधी तर भाऊच्या धक्क्यावरती जेव्हा रितेश भाऊ बोलत होते तेव्हा सगळ्यात आधी तर त्यांनी रुचिताचा आणि माझा मुद्दा छेडला होता आणि नंतर ते विशालवरती शिफ्ट झाले होते. आमच्यावरती ते बरंच काही बोलले होते. भले माझ्या चुका झाल्या असतील, चुका होत राहतील आणि त्या शिकण्यासाठीच मी इथे आली आहे. आणि मला असं वाटतं की जसं भाऊंनी सुद्धा सांगितलं की विशाल आमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारतो, म्हणजे तो बॅकफुटला आहे आणि मी नेहमी फ्रंट फुटला आहे. तर मला असं वाटतं की विशाल तितका दिसत नाही घरामध्ये, तितकी त्याची इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि मी माझे मुद्दे असतात, मी बोलते आणि मी घरामध्ये दिसते. मला असं वाटतं अनुश्री जास्त दिसली आहे आणि विशाल दिसला नाही आहे. ज्या प्रकारे तो खांद्यावरती बंदूक धरतो आणि पाठीमागे राहतो त्याच प्रकारेच आहे. भले तो इथून खेळला असेल पण दिसताना त्या
ज्या पुढे आल्या मुली त्याच दिसल्यात ना की तो. आणि तो बरोबर बोलतोय, त्याचा ग्राफ सेमच आहे, असा कधीच नाहीये. त्याचा ग्राफ असा होता, तो असाच आहे, तो असा गेलेलाच नाहीये. त्याचं बरोबर आहे आणि मी अप्रिशिएट करते त्याच्या वाक्याला, मी सहमत आहे तुझ्या वाक्याला. पण ज्या प्रकारे अनुश्री खेळली आहे, ज्या प्रकारे पुढे येऊन खेळली आहे, तिला भीती नाहीये कोणाची की तिला कोण काय बोलेल, काही नाहीये. हा मला वाटतं शेरच्या नावाखाली बोका बसलाय, जो मांजरींना पुढे ढकलतो आणि पाठीमागून चाली खेळतो, असं मला वाटतं. मास्टर माइंड करत मुलींच्या पाठीमागेच लपलेला आहे. मला भाऊ बोललेत आणि त्यात पण मी सांगितले मास्टर माइंड नाही. आता तू अंडरलाईन करतेय तर आहे मास्टर माइंड, पण खालीचा भयंकर नाही आहे. जिथे वजन तिथे भजन. आता आवाज ओरड माहितीये का, तुला फुटेज द्यायचं नाही. माझ्याकडूनच फुटेज मिळतं, बाकी वेळेस तर पोरीनं पुढे करून चालतोस तो आणि असं बसलेला असतं. त्याच्या व्यतिरिक्त तुला कुठे फुटेजच मिळत नाही. म्हणे मोठा मास्टर माइंड बोका कुठला, चल शेर म्हणे. झालं, चल फुटेज कट. हा बोल. हेच मला पण वाटतं की तन्वी जास्ती दिसली आहे. तन्वी तर जास्ती दिसतेच. अनुश्री जास्ती दिसलेली आहे दोघांमध्ये, कारण की विशाल ऑब्व्हियसली मास्टरमाइंड असं जो म्हणतो, शेर आहे वगैरे वॉट एव्हर तो स्वतःला बोलतो. फ्रंट फुटवर मला ती जास्ती दिसते. आमची भांडणं पण झाली, ती तिच्या बरोबर झाली होती ना की विशाल बरोबर. आणि विशालनी जे काय माझ्याबद्दल बोललेलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. जे बोललो तुझ्या तोंडावर बोललेलं जे येऊन बोलतात ना, आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं अनुश्री तुझ्यामुळे नाही दिसलीये, तू अनुश्रीमुळे दिसलाय. तिने जे नाही केलं असतं. तू माझ्यामुळे दिसलायस, तू माझ्यामुळे दिसलायस. हे बघ कुठेतरी दिस रे, कुठेतरी दिस. तिचं फुटेज घेण्याचं एक टॅक्टिक, त्यामुळे आम्ही तिला हा तुला मगाशी काय बोललं, ती किती पण ओरडला मी रिॲक्ट नाही करणार. तिचा गेम प्ले आता तेवढंच झालं. रुचित आणि विशालला बोलायचं, आम्ही रिॲक्टच नाही करणार. एनिवे जाऊ ते सगळं जाऊ दे. आता मला तुला काय वाटतं, तुला कोणाला? विशाल, मला बोके नको देते, मला शेर पाहिजे. मी वाघिणी तर वाघ पाहिजे मला समोर. मी बोक्यांसोबत काय करू? मला वाटतं विशालला मी वाचवीन, कारण की मला काही सेटल करायचं त्याच्याबरोबर इश्यूज. तो शेर स्वतःला म्हणतो, शेर दहाडतो म्हणतो, पण मी पण शायर आहे, मी माझ्या शब्दांनी लोकांना जिंकेल. तर मला वाटतं ते एक कॉम्पिटिशन चांगली मला वाटते की होईल पुढे. आणि बिग बॉस शोसाठी तो जसाही असेल, ॲज अ कंटेस्टंट, ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून मला वाटतं की तो राहायला हवा शोमध्ये. मला सॉर्ट आउट करायचं. हा गेला आता गेला तर कसं करीन मी? अरे आता पुरा 5 दिवस देते मी तुला सॉर्ट करायला. 5 दिवसात करून घे सॉर्ट. सगळं अभिनय करतो तो बोलतो ना मी खेळतो, मी माझं डोकं चालवतो आणि ह्यांना अरे सोडतो. मला त्याची दहाड ऐकायची, अजून ऐकली नाहीये मी. अरे आतापर्यंत नाही ऐकली. बोका किती करणार? एवढंच तर करणार ना. 10. अरे तू नाहीच आहे शेर, तो कुठून तो असा रोअर करणार आहे? बोका आहे तो. तू मला सांग कोण दिसलंय आता या दोघांमध्ये पूर्ण 2 आठवड्यात? ही दिसली, चोरी केली दिसली, अंडी चोरली दिसली, मागच्या आठवड्यात पूर्ण जे काही झालं त्या सगळ्यात दिसली. काय का करेना ती कोणाशी काही करेना, ती दिसली, याला महत्व. ती मिस्टर इंडिया नव्हती. करेक्ट. या पॉईंटवर मी तुझ्याशी एग्री करतो. सो आय थिंक वी कॅन कम टू एग्रीमेंट. येस. बिग बॉस, आम्ही विशाल नावाच्या बोकाला बाहेर काढत आहोत, नॉमिनेट करत आहोत. गुड ऍक्ट. राकेश आणि तन्वी यांच्या एकमतानुसार विशाल ठरले आहेत मिस्टर इंडिया, म्हणजेच गायब. त्यामुळे विशाल आपण नॉमिनेट होत आहात. हो बिग बॉस. आणि अनुश्री आपण सेफ होत आहात. थँक्यू बिग बॉस. पुण्याचं काम केलं बाई, बोक्यासाठी दार मी उघडला बाई. ऑस्कर दिला पाहिजे तुम्हाला, तुमच्या दोघांना. पकडून ठेव. ते ऍक्ट चालू होतं ना. असं घ्यायचं नॉमिनेट. थँक्यू राकेश. तर ते तरी बोललास. आय अप्रिशिएट दॅट. बट आय अप्रिशिएट दॅट ॲज अ प्लेयर. आय अप्रिशिएट दॅट. आय यू नो वॉट आय मीन. आय अप्रिशिएट दॅट ॲज अ प्लेयर. आपण बोलूया, पण आय अप्रिशिएट नाही. आणि याच्यात काही सारखायचं नाही. विशाल बघ. रात्री 10 वाजता. तर मला असं वाटतंय मी समधीकडे दिसतोय, मी समध्या ठिकाणी दिसतोय, किचनमध्ये बी दिसतोय, बेडरूममध्ये बी दिसतोय, जिथं जाईन तिथं दिसतोय. मला असं वाटतंय की सचिन दादा हे मला नाही दिसले, म्हणजे भांडे घासतात तेवढंच काम करताना मला दिसलेले, बाकी कुठे जातात काय करतात मला हे नाही दिसलेले. तू किती कामं करतो?
मी आपला केअर भरून घेतो, मग आपले भांडे धुतो जे उष्टे पडले असते. बरेच बार मी तिथले पण भांडे म्हणजे चमचा वाट्या बिट्या ते पण धुतलेले आहेत. म्हणजे मला जेवढं होतंय मी तेवढं काम करतोय माझ्या पद्धतीने. घरामध्ये बऱ्याचदा जो कोंबडा वाजतो ती कृपा प्रभूची आहे, त्याच्यामुळे तो कोंबडा वाजतो. अजून अशा बऱ्याच गोष्टी आहे की आज ठीक आहे मी 6 फुटाचा आहे, मी काही कामं करू शकतो घरातले, प्रभू ते करू नाही शकत. एवढंच मला सांगायचं आहे की मी जे करतो ते प्रभूनी करू शकणार. करू शकन का नाही करू शकणार मी? जे काम दिलं मी ते तर करतोय. हा पण आता समजा तुला भांडे घासायला सांगले तर तू तिथे हात नाही पुरत काही गोष्टी आहेत. आज मी कशावर बी उभं राहून ते काम अरे त्या करीन. दिवशी तू मला भांडं धुवायला दिलं ते आलं की मीनच घेतला समजा म्हटलं दाव होतो हात नाही म्हणले पुरणार. होते दी इकडं. हा ना मग ते तुझ्या हात पुरत नव्हता म्हणूनच मी घेतला होता ना तो. मग तसं कसं म्हणणार आहे? काम करू नाही शकणार. माझ्याकडे हाईट आहे, हातापाय आहेत, मी करीन. क्या बात. मला विचारायचंय की कामाशिवाय तुम्ही कसे दिसताय ते आम्हाला सांगा. गेम मध्ये कसे दिसतात, गेम मध्ये कसे दिसताय किंवा बाकी Game घरात मध्ये. कसे दिसताय? कारण मला प्रभूचं मत कुठे दिसत नाही. जिथे मत मांडायची वेळ येते, जसं आता मगाशी पण झालं, तिथे तुझं एक मत येत नाही असं मला वाटतं. आता गेमचा विषय मी बोलून घेतो. पहिल्या टास्क पासून मी गेममध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट खूप चांगली आहे की ज्या वेळेस मला ज्याच्या साईडनं फेअर म्हणून जिथे उभं राहायचंय तिथे मी नक्कीच उभा राहिलोय आणि स्पष्ट तो मुद्दा क्लिअर करून मी माझं मत समोर तिथे मांडलंय. मी पण प्रत्येक टास्क भले माझ्याने होऊ की ना होऊ पण मी तिथं हजर राहतोय, टास्क खेळतोय आणि कम्प्लीट करतोय. माझ्या जीवाच्या पलीकडे का व्हायना ते टास्क असताना पण मी त्याला कम्प्लीट करतोय आणि तिथं उभा राहतोय. आणि जर का घरामध्ये जरी कोणते जरी मुद्दे आले, माझा आवाज जरी नसा कोणता ना, पण मी माझे 2 शब्द बोलतोय, हे माझा मुद्दा आहे. एंटरटेनमेंट बघितलं तर प्रभू नक्कीच दिसतो आहे. तो कॅमेरामध्ये जाऊन बोलतो आणि त्याची मस्ती मजा गाणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. एक मुद्दा जे ह्यांनी म्हटले की मुद्देवर बोलणं, ते तुझी आवाज तू बोलतही असशील तरी दाबली जाते, ऐकू येत नाही आहे. तुला आणखीन जोरात किंवा एक ठामपणे मत सांगावं लागेल असं मलाही वाटतं. सगळं बॅलन्स बघून सचिन जी जास्त दिसले आणि प्रभू फक्त एंटरटेनमेंटमध्ये दिसलाय पण मुद्द्यांमध्ये आणि कामामध्ये इन्व्हॉल्वमेंटमध्ये थोडं कमी दिसलंय. तो मुद्द्यांवर बोलायचा जो विषय आहे ते पहिल्या हफ्त्यात ते करत नव्हते आणि आता ते हळूहळू ते पण करायला लागलेले आहेत. आणि मला हे खूप चांगलं वाटतंय की माझ्या म्हणजे आम्ही जे बोलत असतो त्या विना पण ते स्वतः काहीतरी डिसिजन्स घेत आहेत आणि ते खूप मला चांगलं वाटतंय. प्रभूचं म्हटलं, जसं मी बोललो, प्रभू किती स्ट्रॉंग प्लेअर आहे हे मला माहिती आहे, बट ते दिसणं गरजेचं आहे. माझ्यापेक्षा तू जास्त एंटरटेनिंग आहे पण तू दिसत नाही आहेस, हाच माझा प्रॉब्लेम आहे. आता जेवढा आवाज आहे तेवढे मुद्दे तर मांडतोय मी. अजून कोणते मुद्दे मांडायचे राहिलेत? टास्क मध्ये माझे मुद्दे मांडतोय, मग अंड्यामध्ये बी मुद्दे मांडले. मला हे जमणार नाही बाबा, खरंच आपण आवाज करायला पाहिजे. अजून कोणते मुद्दे मांडायचे राहिलेत? तुझ्या मुद्द्यांवर जे मत आहे ते दिसून येत नाही, हेच मी म्हणतो. बरं ठीक आहे, करा. आमचं एकमत झालंय बिग बॉस. आम्ही या आठवड्यात सचिन भाऊंना सेव्ह करतोय आणि प्रभूला नॉमिनेट मिस्टर इंडियाच्या ह्याच्यात हे करतो. थँक्यू. प्रभू हिरो झालाय. आज नॉमिनेशन कार्याला सुरुवात तर झाली. 3 जोड्यांमध्ये एकमत होऊन 3 सदस्य नॉमिनेटही झाले. आता उद्या उर्वरित जोड्यांमध्ये एकमत होणार की मिस्टर इंडियाच्या या टास्कमध्ये वेगळा ट्विस्ट येणार. यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी. तर मी तर सागरला सेव्ह करेन. पण मग प्राजक्ता बी मला कधी मिस्टर इंडियानी दिसली ना. प्राजक्ता ताई फक्त कप्तानीची व्यक्ती होती. अरे कॅप्टन असताना पण मी दिसलोय खूप. तर आपलं तर एकमत येऊन राहिलं. आत्ता आपण एकमताने निर्णय दिला नाही तर अख्ख्या घराला सिल्वर रेशन कार्ड मिळेल.